हे जग खरंच आहे का, की फक्त भ्रम आहे? आपण जे पाहतो, स्पर्श करतो ते शाश्वत आहे का? ज्ञानेश्वर माऊली सांगतात, सत्य काही वेगळंच आहे. आज हरिपाठाच्या 3ऱ्या भागात पुढच्या 4 ओव्या आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. त्रिगुण असार निर्गुण है सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविने मन व्यर्थ जाये. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्माने पुण्य होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. याचा अर्थ, हे संपूर्ण जग सत्व रज तम या 3 गुणांनी बनलेलं आहे, म्हणून ते बदलणार, नाशवंत आणि असार आहे. पण या 3 गुणांच्या पलीकडे जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, तेच खऱ्या अर्थाने शाश्वत आणि सार आहे. आणि या सत्याचं रहस्य काय? तर सतत हरिचिंतनात मग्न राहणं. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविने मन व्यर्थ जाये. याचा अर्थ, जे रूप गुण आणि आकारासह आहे ते सगुण, आणि जे निराकार गुणरहित आहे ते निर्गुण. पण खरं पाहिलं तर सगुण आणि निर्गुण हे वेगळे नाही, कारण हरी सर्वत्र समान आहे, रूपातही आणि अरूपातही. म्हणूनच देवाचं स्वरूप डोळ्यांनी पाहून समजत नाही, म्हणून विचारात अडकू नका. फक्त भगवंताचं चिंतन करा. नाही तर मन इतर विषयात गुंतलं तर तो मनाचा दुरुपयोग आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्यासी भजे. जो दिसत नाही, ज्याला आकार नाही, पण ज्यापासून संपूर्ण सजीव आणि निर्जीव जग निर्माण झालं, त्या हरीचं भजन करा, कारण तोच या सगळ्यांचा मूळ आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी, अनंत जन्माने पुण्य होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. याचा अर्थ, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, माझ्या मनात आणि ध्यानात सतत रामकृष्ण आहेत, आणि याच कारणामुळे या जन्मात मला अनंत पुण्य मिळालं आहे. हे जग बदलणारं आहे, पण हरी शाश्वत आहे. मन कुठे लावायचं हे आजच ठरवा. जर तुम्हाला असं आध्यात्मिक ज्ञान आवडत असेल तर आत्ताच लाईक करा, कमेंटमध्ये हरिओम लिहा, आणि अशाच दिव्य कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.